त्याचं मुख्य कारण आहे की आपलं जे देशातलं परराष्ट्र धोरण आहे ते गणलं आहे नाही तर फसलं आहे. इराणबरोबर ज्या पद्धतीचे आपले संबंध होते ते या सरकारला नीट ठेवता आले नाही. अमेरिकेसमोर आणि इस्रायलसमोर मैत्री दाखवण्याच्या नादामध्ये, झप्पी देण्याच्या नादामध्ये देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि पवारसाहेबांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की परराष्ट्र धोरण करण्यामध्ये व या देशामध्ये जी अडचणीची परिस्थिती आज आलेली आहे, गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, प्लास्टिक महाग झालं आहे, त्याच्याचबरोबर जे खतं आहेत ती महाग झालेली आहेत. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला जर देश म्हणून मात करायची असेल तर एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेबांनी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर तेल खाऊ नये आणि अजून बाहेर फिरणं करू नये, म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. कारण का लोकांनी मतदान तुम्हाला कशासाठी दिलं आहे की तुम्ही सत्तेत यावं आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यावी. आता इथंच लोकांना तुम्ही सांगताय की हे करा आणि ते करा.